अशी डेंजरस कामं करू नका. माझे क्लायंट आहेत जे प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यवसाय करतात. काही पण खरेदी करताना म्हणजे टी व्ही, फ्रीज, कधी कधी मेडिसिन पण खरेदी करताना ते त्यांचा GST नंबर देतात. हे बघणं गरजेचं आहे की ते पर्सनल यूजसाठी आहे की बिझनेस यूजसाठी आहे. जेवढे पण तुम्ही वाचवत आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला पे करायला लागू शकतं. ते कसं ते बघूया. जेव्हा पण तुम्ही खरेदी करता आणि GST नंबर देता तेव्हा फक्त तुम्हाला माहीत नसतं, तर GST ऑफिसरला पण माहीत असतं की तुम्ही कोणत्या आयटम्स परचेस करत आहात. जर तुम्ही मेडिसिन खरेदी करता, तुमचा व्यवसाय तर नाही आहे मेडिसिनचा, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याला पर्सनल कन्झम्पशनसाठी वापर करणार आणि इनपुट जे पर्चेसवर ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिटचे बेनिफिट मिळते ते त्याच वस्तूंचे मिळत असते ते बिझनेससाठी यूज केलेले असतात ॲज पर सेक्शन 16. तर जेवढा GST तुम्ही वाचवला आहे तो तर तुम्हाला रिव्हर्स करावा लागेल आणि जेव्हा नोटीस येईल प्लस तुम्हाला 24% वर्षाचे व्याज पण द्यावे लागेल आणि ही नोटीस येते 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर. तर प्रत्येक ठिकाणी तुमचा GST नंबर देऊ नका.